कल्याण फॅन्स असोसिएशन यांनी असंच आमच्या कॉन्टॅक्टसोबत राहून समाजसेवेमध्ये आमच्यासोबत प्रेरित होऊन त्यांनीसुद्धा आपली स्वतःची समाजसेवा संस्था सुरू करावी आणि वेळोवेळी काय कमी अंगाची कमी असेल किंवा काही गोष्टीची कमतरता असेल तरी आम्ही अवश्य त्यांना सहकार्य करू असं मी आमच्या व्यासपीठावरून त्यांना आश्वासन देत आहे. शेवटी सर्वांचा उद्देश समाजसेवा लोकांचा असतो त्यासाठी त्यांचे खूप आपल्या नटसिंहा बालయ్య సూర్యచంద్రుడు బిల్లు రాముడు అన్ని చోట్ల ఉన్న ఒక పెద్ద దేవుడు అంటే మన బాలయ్య. मी मनापासून बाळकृष्ण फॅनचा आणि अभिमानानं నేను पण చిన్నప్పటి సద్ది బాలకృష్ణ అంటే పిచ్చోని మా బావ పిచ్చోడు మా బాలయ్యని ఇప్పుడు వచ్చేటప్పుడు నా బావ ఇలా అన్నాడు, అరే మా బాలయ్యలాగా ఎవరు నటున్నారా అని అన్నాడు. మా బాలయ్య చూసినా అని అంటే నాకు అనేది మెరకనా ఒక అభిమానం తయారు కానికి ఎన్నో సినిమాలు చూసినాక మా ఇంట్లో लेजेंड पिक्चर మా ఫ్యామిలీ చూసి మా బావ ప్రత్యేక డైలాగ్ కొడితే మాకు అనిపించేసరికి బాలకృష్ణ మా ఇంట్లో ఉన్నారని. ఆడదంటే అవసరం కాదురా, ఆడదంటే ధైర్యం. ఈవెన్ గాడ్ మస్ట్ బి బోర్న్ ఫ్రమ్ మదర్స్ వూమ్. చివరికి దేవుడైనా తల్లి కడుపునే పుట్టాలి. आमचे नंदमुरी तारक रामाराव यांच्यामध्ये बघितले आणि जर श्रीकृष्ण बघायचं असेल तर 100% तुम्ही NTRचे चित्रपट बघा आणि या जगात वर्ल्ड रेकॉर्ड करणारा एकमेव व्यक्ती असेल जे भारताला मिळालेला एक नटसम्राट म्हणजे NTR. कुठेही जावा त्यांचं रूप एकच, दिस इज रुलर, आय एम नॉट रूल फॉलोअर्स. आणि मी एवढं बोलतो की पवन कल्याणचं मी फॅन्स असोसिएशनच्या माध्यमातून आलोय, पण पवन कल्याणचे एनडीके फेडरेशन आणि महेंद्रकरजी व आणखीन जे काही टीम आहे आणि श्रीराम भैया आलेले अनिल श्रीराम पण आहेत, सर्वजण काम करत असताना आम्हाला मनापासून असं वाटतं की येणाऱ्या काळात एनडीके फॅन्सच्या वतीनं लई मोठं काही कार्य करणार आहोत. आणि आतापर्यंत तुम्ही 11 वर्ष जे कार्य केलं त्याची पोचपावती एक मी पण तुमच्याकडे लईदा काम केलं होतं आणि महेंद्रकरांना माहीत आहे. पाणीपुरी असताना आणि वृक्षारोपण जेवण अनाथ आश्रमाला तर मी प्रत्येक समाजसेवकाला व सामाजिक संघटना करणाऱ्या लोकांना NDK बालू यूथ फेडरेशनचं जरा आपण सोलापूर महाराष्ट्रात आहे पण इतकं कार्य आहे की त्यांनी मी म्हणतो थिएटरमध्ये जेवढं जोशनं काम करतात ना तिथं ग्राउंड लेवलला पण तेवढंच काम करतात. आणि माझ्या वाटचालीला तुमच्यासारख्या लोकांची हातभार मिळाली तर नक्की आपण भारताचा एक नटसम्राट जो आहे नंदमुरी बालकृष्ण या हॅपी बर्थडे टू. आणि एक लास्ट एक डायलॉग म्हणतो, जेव्हा आपण जगात आलो ना आपल्या आई वडिलांचं नाव कमवायचं एकच कार्य असतंय, पण NTR ज्यांना ज्यांना जन्म दिलाय ते सर्व एका देवपुत्र म्हणून आणि एक नटसिंह म्हणून आणि सामाजिक कार्यात आज त्यांचा इतका बलाढ्य हिंदूपूरमध्ये अखंड मताने जिंकून आलेला पहिला व्यक्ती असेल जो भारताच्या याच्यामध्ये की तो सिनेमा तर 15-15, 20-20 साईन करतो आणि एका टायमीला अनेक हॉस्पिटल हे करतो आणि यांचा फॅन्स एवढा मोठा कार्य करताना मनापासून जेवढे आपण प्रशंसा करू ते कमीच आहे. तर मी तुम्हाला उत्तर विनंती करतो की माझ्यासारख्या 33-35 वर्षाच्या लोकांना तुमच्यासारख्या मोठ्या 65व्या ते हिरोला नजर लागते मला वाटतंय. कारण का येणारा चित्रपट परवाचा गेलेला चित्रपट मनापासून आवडला आहे आणि येणारे कितीही चित्रपट असो आणि मोक्षदा यांना मोक्षज्ञ यांचा चित्रपट येत आहे त्यांच्या चित्रपटालाही एक बालकृष्णाचा फॅन म्हणून नटसिंहाचा फॅन म्हणून बघणार. जय बालय्या, जय NTR. निखिल चंद्र यांच्या बाबतीत जर काही सांगायचं झालं तर एक खमंग बाजीला चौथवीत विना स्त्रिया जननम नास्ति, विना स्त्रिया गमनम नास्ति, विना स्त्रिया जीవం नास्ति, विना स्त्रिया सृष्टिरेव नास्ति. స్త్రీ లేకపోతే జననం లేదు,
స్త్రీ లేకపోతే గమనం లేదు, స్త్రీ లేకపోతే సృష్టిలో జీవం లేదు, స్త్రీ లేకపోతే సృష్టి లేదు. అయిన వాళ్ళకి కష్టం వస్తే అరగంట ఆలస్యంగా వస్తానేమో, అదే ఏ ఆడపిల్లకి కష్టం వచ్చిన ఆరక్షణం కూడా ఆగను. ఐ విల్ షో దెమ్ ద హెల్.